शिवराय मित्रांनो, किल्ले साल्हेरच्या भाग 2मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. या भव्य किल्ल्याला साल्हेरवाडीकडून 6 दरवाजे आणि वाघंबेकडून 4 दरवाजे आहेत. साल्हेरचा प्रत्येक कडा, प्रत्येक दगड इतिहासाची शौर्यगाथा सांगतो. इसवी सन 1671मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा दुर्ग जिंकून घेतला होता. हा गड जिंकण्यासाठी मोगलांनी परत एकदा शर्त केली होती आणि मोठ्या ताकदीने चालून आले होते. पण हा वेढा फोडण्यासाठी महाराजांनी रणांगणात पाठवले होते ते सूर्याची काकडे, मोरपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना. इथं इतिहासातील एक महाभयंकर युद्ध झालं. मुघलांची फौज लाखाच्या आसपास तर मराठी फौज केवळ 50,000. पण संख्या नव्हे, शौर्य, निष्ठा, स्वराज्याची जिद्द यांनी सर्व जिंकलं. विशेष करून हा तिसरा दरवाजा बघताना आणि पायऱ्या चढताना खूप भारी वाटलं. साल्हेर किल्ल्याचा हा दरवाजा एकदम उत्तम आहे. हा किल्ला जिंकल्यानंतर मोगलांना वाटत होतं की शिवाजी महाराज अजिंक्य आहे. उन्हातून येणारे घाट रस्ते या किल्ल्यावरून दिसतात. तर 6 घाट या किल्ल्यावरून दिसतात म्हणून 6 हेर म्हणून साल्हेर असं या किल्ल्याचं नाव याच्यावरून पडलेलं आहे. 6व्या दरवाजाचा अगोदरच मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. ते आपण किल्ल्याच्या पठारावरती जातो त्यावेळी तुम्हाला एक मोठा जलाशय बघायला भेटेल. इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला जो गंगासागर तलाव आहे, हा गंगासागर तलाव पूर्ण विस्तीर्ण आहे आणि हा बांधीव स्वरूपातला आहे. तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला रेणुका देवीचे मंदिर बघायला भेटेल. तिथे गणपतीची ही मूर्ती आहे. त्या परशुरामाची देवी असेही म्हणतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला 2 तलाव बघायला भेटतील. गंगा, यमुना अशी यांची नावे आहेत. ज्यावेळी आपण किल्ल्यावर बघतो तर राजवाड्यांचे अवशेष किंवा चौतरी तुम्हाला या किल्ल्यावरती बघायला भेटते. आपण किल्ल्याच्या उंच ठिकाणी पोहोचतो त्यावेळी तिथे एक दत्ताचं मंदिर आहे. चला तर मग साल्हेर किल्ल्याचा पुढील इतिहास पुढील भागामध्ये.